गण्या इकडे ये लवकर. बोल काय झालं, काऊन मला बोलवलं? एवढे हे रातपासूनचे खरकटे भांडे पडले आहे, चल मला घासू लाग. भांडे मी नाही घासत भांडे, मला नाही भांडे घासता येत, तूच घास. बाबू बायको समोर तर लयच हिटकून राहिला होता, आता घास ना भांडे, घास ना. हा हे असले काम मी नाही करत. नाही तर त्या महाराणीला घासायला, नाहीतरी आता भांडण करून करून थकली असेल तर आता एनर्जी घ्यायला झोप घेणंच डबल. ते तिला झोपायलाच पाहिजे नुसतं. हे थकली बाई मी त्या म्हशीसोबत भांडण करू करू. रोज तर मी भांडण करून करून तर थकूनच जाईन बापा. चल बाई आता झोपते मी, लय थकली बापा. आता झोपतो, त्याच्यानंतर ते स्विगीवरून ऑनलाईन ऑर्डर करतो. माझ्या स्वयंपाक करणं तर लय जीवार येते, पहिलेच मला स्वयंपाक करता तर येत नाही. थोडा वेळ झोपतो आता. तिला येतेच का त्याच्याशिवाय? खाते झोपते आणि भांडण करते, दुसरं काय येते फक्त? असं नको म्हणू माय, बायको आहे ना माई. बायकोचा लयच पुडका आला तुले. मग आता घासू लाग भांडे, आता मायच्या नक्की होत नाही. तसही दुपार होत चालली, स्वयंपाक कोण बनन? आज तर मी स्वयंपाक बनणारच नाहीये. बरं घासू लाग तुम्ही कशी बशी जराशी भांडे, बाकीचे तू धू लाग. कसे दिवस आले रे बापा. पाय ना ते शेजारची काकू, तिची सून पा सगळे कामं करते. तिनं काय जवळचीच केली म्हणते, सगळे घरचे कामं करते. त्या बाईले तर काही कराच नाही लागत, ते बाहेर मस्त बसून राहते. मला असं कधी सुख येईन काय माहित बापा. मी नाही घासत भांडे, चालली मी. मला तर एवढे भांडे घासताच येत नाही. पाय तो काय करून राहिलं, सोबत सोबत घासता तरी येईन. अहो माय, हे तर खरंच झोपली आहे. मायनं म्हटलं तसंच झालं. आता इली उठा लागन, मग हिच्या मनावर असन तर घासन भांडे, नाही तर बस मला तर ऑनलाईनच ऑर्डर करणं आहे आजचं जेवण. अय बायको उठ ना, हा काय झोपाचा टाइम आहे काय? उठ ना लवकर, जेवण नाही करा लागत काय? काय जेवण? जेवण तयार आहे, मी जेवायला आलीच ना, आली लवकर. अहो माय, इथं भांडे घासायचे पडले रातचे आणि तुले जेवायचं सुचून राहिलं काय? अजून भांडे पडलेले काय काय घासायचे? त्या म्हशीनं घासले नाही का भांडे? अय माय मायले काही म्हणू नको, सासू आहे ना तुई. मग ते कोण मला डबल बॅटरी म्हणते? मी कोण नाही म्हणू, सून आहे ना मी. असं म्हणतात काय अवतरल्यासारखं काही पण? मी ना बाहेरच्या बायकाईजवळ माझ्या घराने करत राहते, समजत नाही काय? मी नवीन हाव ना, पुण्यातून आली हाव ना, समजत नाही का? मग मला थोडं शिकायला टाइम लागल. मला एवढे काम करायची सवय नाही आहे. निवळ असं समजते की एका दिवसात सगळे काम आलेच पाहिजे, असं असते का कुठं? मला तर ती स्वयंपाक येत नाही बा. मला मॅगी आणि खिचडीच येते, पण मला आता ती मॅगी खायची नाही आहे. तर स्विगीवरून ऑनलाईन ऑर्डर करा बरं. मस्तपैकी पनीर बटर मसाला, नान लय मोठे, दाल फ्राय, भात, मसाला पापड, सूप, अजून काय असते ते गुलाबजामुन, एवढं सगळं ऑर्डर करा. अव खादोडे, एवढं खात असते काय? एका दिवशी एवढं खाशीन तर हागायला जावं लागन ना. हे रोज रोज बाहेरचं जेवण की परवडत नाही. इथं सरळ सरळ घरचं जेवण बनव बाई तू. पहिलेच मला मोजून 5 केस आहेत, त्याच्यात तू एवढं मला खर्च लावशील तर माझं टक्कल होऊन जाईन पूर्ण. अहो माय, 5 केस मी आता पाहिलंच नाही. हे जाऊ द्या, मला की स्वयंपाक करता येत नाही, बाहेरूनच मागवा. तसे लय उशीर झाला, दुपार होऊन राहिली. ते तर की आज जमणार नाही. रोज रोज बाहेरचं जेवण की मला परवडत नाही बा. लय पैसे खर्च होतात. मला काही मोठा की पगार असलेली नोकरी नाही आहे की त्या सारा खर्च पूर्ण करू म्हणून. तुझ्या घरी काय रोज रोज खात होती का तू बाहेरचं? हा किती किती बोलून राहिला रे तू? सांग ना बापाले. बाई ते काही नाही, भांडे घासायचे, चल माय संग. पण मला भांडे घासायचा ट्रोमा आहे. पागल बिगल झाली गे? ते बिग बॉसचे नाटक मला नको सांगू, चल लवकर. एवढे सारे भांडे? हा, आपल्या घरी फक्त मोजून 4च तर लोक आहे. हे तर मला गावभराचे भांडे दिसून राहिले. बाई तुला रात्रीची भाजी आवडली नव्हती तर पनीरची भाजी केलती ना, त्यात एवढे भांडे भरले. आता चला घासू लागा. नाही, मी नाही घासत, मला नाही घासता येत. मला ट्रोमा आहे भांडे घासायचा. एवढे भांडे घासायला तर पूर्ण 4-5 तास लागतील. मला तर आता लय भूक लागली, मला तर काहीच एनर्जी उरली नाही. आज तर काही बाहेरचं काही खाले भेटणार नाहीये. जे असन घरी आहे तेच खाय बरं. आता बाहेरचं बंद आहे. मॅगीचं पाकिट घरी असन तर कर, नाहीतर राहू दे. नाहीतर तुला खिचडीच बनवणं आहे सर्वांसाठी. पण त्याच्या आधी भांडे रिकामे नाहीये, सगळे घासाले. पहिले भांडे घासा लागन आणि मग खिचडी बनवा लागन. अहो माय, हे काय नाही म्हटलं की मला खिचडी येते. मला तर खिचडी बी येत नाही. हेच नाही माहित की त्याच्यात काय टाका लागते. बापू, तुले माहित नाही खिचडी कशी बनवा लागते? मग कायले म्हटलं? हा, फक्त काय खाताच येते काय मग? हा, आता ते मोबाईल गिबाईल 24 तास पाहतच राहतं ना, त्याच्यामुळे तुला डबल बॅटरी म्हणतात सर्वजण.
त्याच्यामुळेच म्हणते तुले समजून घे जरा. मग त्याच मोबाईल मध्ये आता पाय की खिचडी कशी बनवतात. तोपर्यंत मी भांडे घासतो, वाटल्यास तर जरा धू तरी लागजो. बरं करतो मी खिचडी. कशी झाली तरी खा लागा ना, म्हणाचं नाही काही. अहो माय काही बी कर, पण आजचा दिवस कर. मी पहिले दात घासून येतो, नाही तर तोंडातली लाय त्या खिचडीत पडन. अहो माय किती गिडारी आहेस तू, किती कयकली आहे. सकाळपासून दात नाही घासले म्हणतं, दुपार होऊन राहिली ना, काही वाटते काय तुले? बस होते ना, बस होते ना. किती सकाळपासून सर्वजण मला बोलून राहिले. एक तर ते म्हैस बोलून गेली, त्याच्यामुळे माझा मूड लय खराब झाला बरं. त्यापासून माझे दात घासाचे राहून गेले. झाले की नाही भांडे घासून बायकोचा बैल? आलीच बाई ये म्हैस, काही ना की बोलन अजून. हाव हाव, ते घासूनच राहिली होती. मी भांडेतलं खरकट काढून देत होतो. अहो माय तू कधीपासून रे करायला लागला बायकाचे काम? हा मी करत होती तर तेव्हा तर काही करू नव्हता लागत. तू तर म्हणे बायकाचे काम मी नाही करणार बा. आता घे ना. हे पहा त्या बाई, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माया? हा सांगा बरं. माया नवरा मला काम करू लागते, तेवढंच लवकर होते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमचा नवरा तुम्हाला काम नाही करू लागत म्हणून तुम्हाला झुमून राहिलं काय? हा बस होते हो, बस होते. जरा दात घासून ये, सारा तोंडाचा वास येऊन राहिला आणि नाकही शिंकरून ये. जरा आजच्या स्वयंपाकाचे पाय. दुपार झाली, सकाळपासून उपाशी आहे सर्वजण. स्वयंपाक बनवता येत नाही. मग काय फक्त खाताच येते काय? हा हो हो, ते मला चांगले जमते. हा बस होते ना, बस होते ना. किती भांडता दोघी जणी. मगाशी झालं नाही काय एक लेक्चर देऊन? आता बस होते ना, दुसऱ्या लेक्चरला बसून राहिले काय? मी तर काही स्वयंपाक बनवणार नाही आहे रे भाऊ. तुम्हाला जे वाटत असेल ते करा, नाही तर उपाशी मरा. मला काही घेणं देणं नाही तुमचं. हो ना, मग ते स्वयंपाकाचं की 10 वेळा म्हणू नका. तुम्हाला जेवायचं असेल तर स्वतः बनवून करून घ्या, आम्ही पाहून घेऊ. मी दात घासून येतो, नंतर खिचडी बनवतो. मला जशी येते तशी मी बनवन. चुपचाप तशी कच्ची असली जळलेली असली तरी खायची, नाही तर राहू द्यायची. अरे रे, कामात तर काही बोंबच नाही पडली, फक्त बोलायला सांगा. हा 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 हा. जरा ते नाक बी शिंकरून येतो. फुर फुर करत राहते. देशीन खिचडीत पाडून, मलाई मग होईन आंबट गोड तुपासारखी. आबू अजून बी वेळ गेली नाही आहे बरं. सांगतो मी, आपल्या नातात पोरगी आहे अजून बी. करून दे लगीन. हो म्हणते त्याच्या घरचे, फक्त आपल्या घरी बोलवायचीच देर आहे. बोलून घे. पण माय बायकोवर लय प्रेम आहे बरं. आहे फक्त एवढंच आहे की तिला काम नाही जमत. तर मग आता तू काम करायला माझ्यासाठी दुसरी बायको आणूनच दे. त्या दोघीले सांभाळन मी कसं बस तरी. लाज बीज आहे काय तुले? 2 बायका करत? हा कोणी चपलेनं हाणतीन तुले? आता तरी कमी आहे, तेव्हा तर महाभारत घडतीन रोज. तू झाला बाबू प्रेमात पागल. आता तुझ्या वही लागणं लय भारी आहे बाप्पा. मी तर चालली. विचार कर जरा. मी पुण्यातच चांगलो होतो. जरा डोक्याला शांती तर होती. एकच किटकिट होती, आता तर या दोघींच्या किटकिटी आहेत. समजून नाही राहिलं काय करा. या किटकिटीले तर किटकिट होऊन गेला बाई माणूस. घासा मग आता भांडे. दुसरं काय करणार? लव्ह मॅरेज मध्ये तर असंच असते की आपल्या बाबू शोनासाठी भांडे घासा लागते, कपडे धुवा लागते, स्वयंपाकी बनवा लागते, सारच करा लागते. हे काय केलं तिया? हे काय घातलं? हा मला तर हसायला येऊन राहिलं. तू तर 2 in 1 दिसून राहिले बापा. म्हणजे म्हणणं काय आहे तुमचं? सर्वजण मला बोलत राहते याच्यावरून त्याच्यावरून. सर्वच जण बोलते, तुम्ही बी बोलता. मग आता मी जरा चेंज केला की नाहीतरी घरचे म्हणत होते की साडी चालते आणि मला जीन्सच आवडते, म्हणून मी वरून साडी घातली, खालून जीन्स घातला. चांगलं नाही दिसून राहिलं का हे? तूच पाय आरशात. हे कोणती स्टाईल आहे? खेडेगावात तर सगळे लोक हसतील बापा तुले. लेकरं बी हसतील. ओ माय, हे काय आहे? आवडलं ना तुम्हाला? मला वाटलंच आवडलं असून. म्हणूनच एवढं तोंड वाचून पाहून राहिले.